श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला सुरुवात करूया आपल्या आज नवीन एका व्हिडिओला. तर आज आहे ना रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन आमच्याकडं कशाप्रकारे साजरे केलं जातं ते तुम्हाला दाखवणार आहे. आता हे रक्षाबंधन आधी सासरचं आहे आणि मग माहेरचं. तर तुम्हाला आज आहे ना माझी सासरची आणि माहेरची म्हणजे 2 ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर बघा इथं छान असं सकाळची फुलं उमललेली होती, त्यांचा व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला म्हटलं चला थोडंसं शेअर करूया. तर आधी ना आमच्याकडं देवाला ओवाळत असतात. तर सकाळी सकाळी राधिकाने देवांना ओवाळलं होतं, पण मी राहिले होते. देवांना ओवाळून घेतलं आणि मग राहिला भावाचा फोटो आणि माझे आजच सासरे आहे त्यांचा फोटो ओवाळायचा होता. तर आहे ना मी भावाचा एक फोटो इकडं आणलेला आहे. तर काही जण म्हणतात की चालत नाही किंवा म्हणजे इकडं फोटो आणायला चालत नाही, पण मी माझी एक एक आस म्हणून एक माझ्यासोबत कोणीतरी आहे असं मला कधी नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि मी आहे ना शक्यतो माहेरी तर त्याला ओवळतं नाही आणि त्याच्या फोटोकडेही बघत नाही. सासरी जे काही आहे ते करून घेते जसं लग्न झालं तसं. कारण तिथं गेल्यानंतर आणि त्याला ओवाळल्यानंतर माझ्यासोबत घरचे रडायला लागतात, त्याच्यामुळं मी तिथं ओवाळत नाही. आणि इथं आरुणी छान अशी ना बाबासाठी राखी बनवली होती. तर आता बघा आरूची म्हणजे ना मला नणंदबाई नाही आहे आणि म्हणजे कशी ना मी एक तर असं म्हणायला हरकत नाही की मी चहूबाजूने थोडंसं कधी कधी विचार केला तर दुःखही वाटतं की तिकडं भाऊ नाही, बहीण नाही, इकडं नणंद नाही. म्हणजे असं जीवाभावाचं असं 2 शब्द बोलायला कोणी असलं ना तर बरं असतं. पण देवाने मला 2च होण्यासारख्या पोरी दिल्या आहे. आता त्यांच्यातच मी माझं बहीण मला जे जे माझं नातं कमी राहिलेलं आहे ते बघते आणि त्यांच्यातच मला खूप छान असं वाटतं. आता बरेच जण म्हणतात की तुला मुलगा नाही आहे, पण मला मुलाची कधी एवढी अपेक्षाही वाटत नाही. एवढ्या माझ्या मुली खूप छान आहे आणि माझं घर एकदम छान असं भरलेलं असतं. पण आता कसं आहे काही काहींना बोलायला म्हणजे नसलं तर ते म्हणतातच का अरे रे दोन्ही पोरीचे मुलगा दिला असता तर बरं झालं असतं, असं तसं. आणि आता तुम्हाला सांगते माझ्या मम्मीला 2 मुलं दिले होते देवाने, तर दोन्हीही ठेवले नाही प्रारब्धापुढं. आणि म्हणजे नियतीपुढं कोणाचंच काही चालत नाही. ते मग 2 असो, 3 असो, 5 असो देवाला ठेवायचे असले तर एखादं सुखाचं ठेवतो आणि त्याला जर ठेवायचं नसलं ना तर 10 होऊ द्या तरी त्याला जे करायचं तेच करतो. पण देवाकडं माझं एकच मागणं आहे की माझ्या 2 सोन्यासारख्या पर्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, माझंही आयुष्य त्यांना लाभू दे. आणि बघा आता ह्या जेव्हापासून ओवाळायला लागल्या आहे ना तर मी इथली ओवाळी झाल्याशिवाय जातच नाही. ते रक्षाबंधन असो किंवा दिवाळी, कारण इथला सण तिकडंही मला म्हणजे तिकडंही जायला माझं कसं तेही मेन कर्तव्य आहे. आणि इथंही ना मी जरी नाही ओवाळलं तरी माझ्या मुली आहेत ते म्हणजे एक लेकीचं जे उणीव आहे ना त्या भरून काढत्या. आणि तिकडेही पण त्यांना पण वाटतं की म्हणजे घरी कोणी नसलं तर त्यांनाही सणासारखं वाटत नाही. तर दोन्ही काही ॲडजस्ट करते. मला तरी आठवत नाही की मी एकही रक्षाबंधन किंवा दिवाळी आधी गेले असतील किंवा 2-3 दिवस आधी गेले असतील, असं कधी होतच नाही. लक्ष्मीपूजन झालं तरी मी ओवाळी झाल्याशिवाय जात नाही आणि इथलं रक्षाबंधन केल्याशिवाय तिकडं जात नाही. तर चला आमचं रक्षाबंधन कसं होतं. आणि हो आता हे दोन्ही जे ड्रेस आहे ना ते त्यांना काकांनी घेतले होते. म्हणजे याच्या आधी घेतले असतील काही मला आठवत नाही, पण पहिल्यांदा घेतले होते. म्हणजे असं दुसरं काही ते चालूच असतं त्यांचं खाणं पिणं किंवा जे छोटे छोटे वस्तू आहे. पण यावेळेस त्यांना आहे ना छान असे ड्रेस घेतले होते. तर त्याही आता ह्या खुश होत्या. तेवढं तसं त्या भांडत्या पण. तर चला चढ उतार दुःख सुख बोलणं भांडणं चालूच असतं आणि त्याशिवाय म्हणजे जे आहे तो परिवार चालतच नाही. म्हणून वायदूतचं इकडं करू राहिली आरू. आणि पेढा खाऊ घाल ना. इकडे बाय. इकडे पाय ना. काय ते पूर्ण पुढं व्हायचे. पप्पाची बाळी चमकू राहिली पण दिसेनाच. बाकीच राहिलं. पप्पाची बाळीच दिसेना, सगळं काळं काळं.
का पप्पा कोण ना वळला मी किती वेळ वळवलं. चला सव्वा दहा झाले. हा? फराळाचं करू. हे नाही. आणि ते बघ, माझी. ए हा ना, नको बांधा. दुसरं बांध चांगली बांध त्याचं. नवी लाखी. घालते ना. खाली. तर आता सर्वांना ओवाळून झाल्यानंतर ना त्यांच्या दोघीची ओवाळणी जी आहे ती चालूच असते. जसा भाऊ जो आहे तो बहिणीला सुखदुःखात साथ देतो ना, तसं या बहिणीने एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि जेव्हाही लग्न होईल तेव्हाही त्यांनीच असंच एकमेकींना ओवाळलं पाहिजे. तर मी जेव्हापासून आरू झाली ना तेव्हापासून त्या एकमेकांना ओवाळताच. आणि इथे ना भाची आली होती तर त्यांनी ओवाळलं. म्हणजे मळ्यातच इथं गावातच दिलेलं, म्हणजे गावातच राहतात त्या. तर तर त्यांनी ही ओवाळी केली. तर आजचा ब्लॉग छोटाच होता. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.